सर्वांना खूप खूप नमस्कार. माझ्या इंडियन मॉम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण थंबनेलवरून पाहिलंच असेल की मी आज कशासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. काल गौरीपूजनाचं डेकोरेशन होतं तेव्हा आमच्याकडे सर्वांना म्हणजे हळदी कुंकासाठी बोलवलं जातं. तर माझ्या मैत्रिणीने मला हळदी कुंकासाठी बोलवत होतं. त्यांचे ते जे डेकोरेशन होतं ना ते मला तसे खूप आवडलं होतं. तर डेकोरेशनची जी थीम होती ती म्हणजे त्याच्या वहिनी होत्या त्या गेल्या होत्या काल त्या गेल्या होत्या ह्या वर्षी केदारनाथला. तर त्यामुळे त्याने केदारनाथचं डेकोरेशन केलं होतं. सर्व खूप छान झालं होतं. ठीक आहे. त्यानंतर मी घरी आल्याच्या नंतर बाप्पासाठी काय प्रसाद करावा म्हणून मी आज पुन्हा तळलेलेच मोदक केले. तर तळलेले मोदक जे आहे ना ते पाहू शकता किती छान झालेलं आहे. तर त्याची रेसिपी मी सांगत आहे. त्याच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार ओला नारळ खोवलेला, गूळ, तूप, परत आपले जे आहे ना वेलची पूड, ती वेलची पूड आपली चांगली बारीक केलेली साखर टाकून आणि मीठ. चला तर आपण मोदक हे करूया. तर त्यासाठी कढईमध्ये तूप गरम करायचं, त्यामध्ये नारळ चांगला भाजून घ्यायचा. नारळ भाजल्याच्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि ते चांगलं परतून घ्यायचं. ते परतल्याच्या नंतर चांगलं परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठही टाकूया. मीठ टाकलेलंच आहे आपण. आधी परतून घेऊया, चांगलं भाजून घ्यायचं. इतकंही नाही भाजायचं की ते कडक होईल असं. आता वेलची पूड टाकलेली आहे शेवटी. हे भाजत तोपर्यंत मी आपल्याला सांगते की त्याचं जे पीठ आहे ना ते मैदा एका ताटामध्ये घ्यायचा, त्यामध्ये तूप टाकायचं, थोडं मीठ टाकायचं आणि ते छान मळून घ्यायचं. आपलं सारण पण चांगलं भाजत आलेलं आहे. सारण भाजल्यानंतर ते थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवून द्यायचं. आपलं पीठ पण मळून घेतलेलं आहे. पीठ पण चांगलं मळून झालेलं आहे आपलं. चला तर मग आता आपण मोदक बनवायला घेऊया. मोदक बनवताना आपण कढईमध्ये तेल ठेवायचं गरम करायला. सारण तर आपलं गार झालेलं आहे. आपले जे पीठ आहे जे मैद्याचं आपण मळून ठेवलेलं त्याचे थोडेसे गोळे करायचे आणि ते लाटून घ्यायचे, छोटीशी पोळी बनवायची. अशी पोळी बनवून झाल्यानंतर त्याला कळ्या करायच्या कडकड्याने. अशा कळ्या करून झाल्या ना त्यामध्ये सारण भरायचं. सारण भरल्यानंतर ते हळूहळू आपल्याला पूर्णपणे वरून एकत्र करायचं ते. ठीक आहे. त्यानंतर चांगला छान असा मोदकाचा शेप द्यायचा त्याला. खूप सोपं आहे तळलेले मोदक बनवायला. पाहू शकता किती छान शेप म्हणजे भेटलेला आहे त्याला मोदकाचा. असे करून एक करून असे आपण सर्व मोदक बनवून घेऊया.
पाहू शकता दुसरा पण मोदक किती छान पद्धतीने बनवला आहे. खूप छान शेप आलेला आहे त्याचा. आपले सगळे मोदक बनवले होते. बघू शकता मोदक किती छान दिसतात हातामध्ये. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि ते एक एक करून मोदक तळून घ्यायचे. मोदक तळत असताना गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर मातीवरती जे आहे ना जे घ्यायचा फ्लो आहे ना तो मध्यम करायचा. कारण की कसं मध्यम केलं तर मोदक फुटत नाही आणि छान भाजले जातात, छान तळले जातात.
मोदक आपले तळून झालेले आहे ते आपण बाहेर ताटात काढूया. आता किती छान मोदक झालेले आहेत तळून. त्यांना शेप पण छान आलेला आहे.